मार्केटमध्ये ट्रेडिंग केली आहे. ते चार्ट बघितला आहे. आपला जो आजचा क्लास असणार आहे, तो फॉरेक्स ट्रेडिंग बद्दल असणार आहे. ओके. हा जो क्लास असेल तो 6 दिवसाचा असणार आहे. त्याच्यामध्ये आपण पूर्ण बेसिकपासून थोडंफार ॲडव्हान्सपर्यंत शिकणार आहोत. ज्यांनी आधी बेसिक माहीत असेल, ज्यांना बेसिक माहीत असेल, त्यांना आणखीन अजून बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत इथे शिकायला मिळणार आहे. सर्वांना स्क्रीन दिसते माझी? चार्ट बॉक्समध्ये टाका. चार्ट बॉक्समध्ये टाका. सर्वांना स्क्रीन दिसतंय? आपलं जे 7 दिवसाचं टॉपिक असणार आहे बघा, फर्स्ट दिवशी आपण करन्सी, फॉरेक्स मार्केट ट्रेडिंग काय असते हे शिकणार आहोत. त्याच्यानंतर मार्केटमध्ये तुमच्याकडून एक डेमो अकाउंट ओपन केलं जाईल आणि त्या डेमो अकाउंटवर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला $1000 सुद्धा येतील डेमो अकाउंटवर प्रॅक्टिस करण्यासाठी. ठीक आहे. तिसऱ्या दिवशी आपण शिकणार आहोत, की मार्केटमध्ये जो चार्ट असतोय, तो चार्ट अनालिसिस कसा करायचा. ज्या कॅन्डल्स बनतात मार्केटमध्ये, ते कॅन्डल कशा बघायच्या. रेड कॅन्डल असतात, ग्रीन कॅन्डल असतात. त्याच्यानंतर जो मार्केटचा ट्रेंड असतो, मार्केट हे खाली वर जातच असतंय. सो ते कसं आयडेंटिफाय करायचं, मार्केटमध्ये बाय कसं करायचं, सेल कसं करायचं. हे सर्व आपण फॉरेक्स मार्केटबद्दल शिकणार आहोत इथे. सर्वात आधी शिकूया, की फॉरेक्स मार्केट म्हणजे काय? बऱ्याच जणांना अजून माहीत नसेल, की फॉरेक्स मार्केट ॲक्चुअलमध्ये काय असतंय? तर ते आपण इथे फर्स्ट जाणून घेऊया. ओके. जसं की आपलं इंडियन मार्केट बघितलं, जे कशाच्या बेसवर आहे? कंपनीच्या बेसवर आहे. जसं की त्याच्यामध्ये स्टॉक मार्केट म्हणतो आपण त्याला. त्यात कंपनी येतात वेगवेगळ्या डीमार्ट आली, ॲक्सिस बँक आली, आय-सी-आय-सी बँक आली किंवा अदर जे आपण लाईफस्टाईलमध्ये डेली रूटीनमध्ये आपण यूज करतो. त्याच्या ज्या वस्तू असतात काही कंपनीच्या, त्या कंपनीमध्ये जेव्हा आपण ट्रेडिंग करतोय, ज्या कंपनीचे शेअर एखादे आपण बाय किंवा सेल करतो मार्केटमध्ये, त्याला काय म्हणतात? इंडियन मार्केटचे स्टॉक मार्केट म्हणतात, शेअर मार्केट म्हणतात. तर त्याचप्रमाणे हे आहे फॉरेक्स मार्केट. इथे आपण करन्सीमध्ये ट्रेडिंग करतोय. जसे की आपल्या इंडियाची करन्सी आहे आय-एन-आर. सर्वांना माहीत असेल की इंडियन रुपीज आपली ही आय-एन-आर करन्सी आहे इंडियाची. तर त्याच प्रकारे बाहेर देशाच्या ज्या करन्सी असतात, जसं की अमेरिकेचे आहे डॉलर, हे यू ज्याला आपण यू म्हणतोय. तर इथे आपण 2 देशांच्या करन्सीमध्ये बाय आणि सेल करतोय. फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय, की ह्याला आपण करन्सी ट्रेडिंग म्हणतो. यामध्ये आपण ज्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या चलनामध्ये खरेदी आणि विक्री करतोय. ते जसं की तू एखादा आपला लेक्चर अटेंड करत असेल कोणी ह्याच्यातलं कोणी बाहेर देशात जाऊन आलं असेल, ठीक आहे? किंवा जाण्याची इच्छा असेल तुमची. जेव्हा पण तुम्ही बाहेर देशात जाणार किंवा तुमची जाण्याची इच्छा असणार, तर जे आपले इंडियन रुपीज घेऊन जातो का आपण बाहेर देशामध्ये? सर्वांसाठी क्वेश्चन आहे. जेव्हा आपण बाहेर देशात फिरण्यासाठी जातो, तेव्हा आपण इंडियन रुपीज घेऊन जातो, की एअरपोर्टवरती आपण मनी एक्सचेंज करतो? चॅट बॉक्समध्ये टाकलं तरी हरकत नाही. जेव्हा पण तुम्ही बाहेर देशामध्ये फिरायला जाणार किंवा जाता, तेव्हा आपण काय करतो? मनी एक्सचेंज करतो एअरपोर्टवरती. ठीक आहे. कारण की जो आपल्या इंडियाची करन्सी आहे आय-एन-आर, ती बाहेर देशामध्ये चालणार नाही. ती फक्त आपल्या इंडियापुरता मर्यादित आहे. तर आपण काय करतो? ते एक्सचेंज करतो. त्याच एक्सचेंजला आपण तिथे काय म्हणतो? फॉरेक्स एक्सचेंज. फॉरेन कंट्रीसोबत जी आपली मनी एक्सचेंज करतोय आपण, त्यालाच काय म्हटलं जातं? फॉरेक्स ट्रेडिंग म्हटलं जातं. लक्षात आलं? की फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय? 2 देशाच्या ज्या करन्सी असतात, जसं की आपली इंडियाची आय-एन-आर रुपीज, अमेरिकेची डॉलर मीन्स यू ह्या दोघांमध्ये जे एक्सचेंज होतंय, त्यालाच म्हणतात फॉरेक्स ट्रेडिंग.
ठीक आहे. सर्वांचं क्लिअर झालं फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय? की 2 देशांमधील जो व्यवहार होतो पैशांचा आर्थिक व्यवहार होतो त्याला म्हणतात फॉरेक्स ट्रेडिंग. सर्वांना स्क्रीनवर काही रुपीज दिसतात. इथे इंडियन रुपीज आहे फर्स्ट. ह्या वर्ल्ड करन्सी आहेत. जसे की अमेरिकेचे आहे डॉलर, यूकेचे आहे पाऊंड, युरोपचे आहे युरो, जपानची येन. ह्या करन्सी जस्ट फक्त तुम्हाला जनरल नॉलेजसाठी दाखवतोय. ह्या वेगवेगळ्या देशाच्या करन्सी आहेत इथे. स्क्रीनवर ज्या मी इथे बॉक्समध्ये ॲड केल्या आहेत. ते ह्याच्यातलं आपल्याला प्रत्येक करन्सीमध्ये ट्रेड करायचे मिळत नाही. प्रत्येक करन्सी यातली आपल्याला बाय आणि सेल करायची मिळत नाही. ओके. खाली ज्या दिसतात इथे हे 2 कॉलम आहेत. फर्स्ट आहे मेजर, सेकंड आहे मायनर. ह्याच्यातली तुम्हाला कोणती करन्सी ओळखीची वाटते? चार्ट बॉक्समध्ये टाका. फर्स्ट आहे मेजर, सेकंड आहे मायनर. हे जे मी राउंड सर्कल केलं आहे, ह्याच्यातली कोणती करन्सी तुम्हाला ओळखीची वाटते सांगा? मेजर की मायनर मधली? हे 2 पार्ट मी केले आहेत. फर्स्ट आहे वरच्या ज्या करन्सी आहेत 4 त्या आहेत मेजर. खाली ज्या करन्सी मी सिलेक्ट केल्या आहेत त्या आहेत मायनर. ह्याच्यामध्ये एखादी अशी करन्सी आहे का, की जी तुम्ही डेली रूटीनमध्ये यूज करतात, डेली लाईफमध्ये तुमच्या यूज करतात? ओळखीची दिसते तुम्हाला स्क्रीनवर, झूम करून बघू शकता. प्रथमेश देशमुखची कमेंट आली आहे, रुपीज. बरोबर. प्रेरणाची रुपीज. बरोबर. तर ही जी मायनर करन्सी आणि मेजर करन्सीमध्ये काय डिफरंट आहे हे समजूया आता. ठीक आहे. ज्या मायनर करन्सी असतात, म्हणजे खाली आपल्याला इथे मायनरमध्ये आपली इंडियाची करन्सी सुद्धा दिसते. ठीक आहे. मायनर करन्सी मीन्स काय? जी करन्सी फक्त त्याच पुरता उपलब्ध असते. जसं की आपली इंडियन रुपीज आहे. ती फक्त आपल्या इंडियापुरताच मर्यादित आहे. ती बाहेर कोणत्याही देशामध्ये जास्त व्यवहार करत नाही. त्याच्या तुलनेत जर आपण डॉलर बघितला, हिच्या मेजर करन्सीमध्ये डॉलर करन्सी बघितली, तर ती डॉलर करन्सी काय आहे? बाहेर वेगवेगळ्या देशांमध्ये त्याचं चलन एक्सचेंज होत असतंय. हे डॉलर जर आपण ऐकलं, तर ऐकूनच आपल्याला समजतंय, की त्याचा व्यवहार हा खूप जास्त प्रमाणात होतो. आणि जर इंडियन करन्सी म्हटलं आपण, तर ती काय आहे? एक मायनर करन्सी आहे. मायनर करन्सी मीन्स काय? ज्या करन्सीचा व्यवहार फक्त त्याच देशापुरता मर्यादित असतो. म्हणजे तर जो आपण ट्रेडिंग करणार आहोत, फॉरेक्स मार्केटमध्ये जे आपण ट्रेडिंग करणार आहोत, ते कशामध्ये? फक्त मेजर करन्सीमध्ये करणार आहोत. ज्या वरती करन्सी आहेत, डॉलर, पाऊंड, युरो, येन या करन्सीमध्ये फक्त आपण ट्रेडिंग करणार आहोत. आणि ज्या मायनर करन्सी आहेत, त्या आपण इथे स्किप करणार आहोत, सोडून देणार आहोत. आता फॉरेक्स ट्रेडिंग करण्याचा फायदा काय? हे सुद्धा समजून घेऊया. ओके. आणि ट्रेडिंग शिकण्याचा काय फायदा बघा. ट्रेडिंग जर तुम्ही शिकलात आधी सर्वप्रथम मला एक क्वेश्चनचा आन्सर द्या. ट्रेडिंग जर तुम्ही शिकला, ट्रेडिंगमध्ये काही हार्डवर्क करावं लागतंय का? काही वजन सामान उचलावं लागतंय का? ट्रेडिंग खूप सोपे आहे. जर तुम्ही एकदम योग्य पद्धतीने शिकलात मार्केट, ट्रेडिंग जर करायला तुम्ही शिकलात, तर ती खूप ईझी आहे. बट त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? योग्य पद्धतीने शिकावं लागेल. जर तुम्ही अर्धवट शिकलात, जे गरजेचं आहे तेच सोडून दिलं शिकायचं. ठीक आहे. मीन्स अर्ध-अर्ध शिकलं तुम्ही आणि पूर्ण लक्ष नाही दिलं, तर ते एक हानिकारक. कधी पण अर्धवट नॉलेज हे हानिकारक असतंय. हे ट्रेडिंग खूप सोपे आहे. जर तुम्ही योग्य पद्धतीने शिकलात, करेक्ट वेने शिकलात, तर तुमच्यासाठी खूप सोपे आहे. त्याच्यामध्ये कुठलंही हार्डवर्क करावं लागत नाही. जसं आपण जॉबवर जातोय, 8-9 तास काम करतोय. ठीक आहे. त्यासारखं इथे काहीच नाही. इथे एकदम स्मार्ट शिकावं लागतंय. स्मार्ट वर्क आहे हे. त्यासाठी सर्वांनी योग्य पद्धतीने शिकायचं आहे. आता फायदा बघूया. फॉरेक्स मार्केटचे फायदे काय आहेत?
जर तुम्ही इंडियन मार्केट बघितलं, आपलं जे इंडियन मार्केट आहे, इंडियाचं मार्केट निफ्टी 50, बँक निफ्टी किंवा अदर स्टॉक आहेत. ते आपलं इंडियाचं मार्केट कितीला सकाळी ओपन होतंय? 9:15 वाजता सकाळी ओपन होतंय आणि बंद होतंय 3:30 वाजता. ठीक आहे. जे इंडियन मार्केट आहे आपलं 9:15 वाजता ओपन होतंय, 9:30 3:30 वाजता बंद होतंय. तर ह्याचं काय होतंय, जे काही जॉब करतात, ज्यांची वर्किंग लाईफ आहे किंवा हाउसवाईफ झाल्या, घरी जे वर्किंग करत असतात. हे लेक्चर ऑफलाईन तुम्हाला YouTubeवर देणार आहे. नोट्स तयार करण्याची गरज नाही. तुम्ही रेकॉर्डिंग व्हिडिओ बघू शकता. रुपाली मॅडम ह्याचं तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल. तुम्ही ही रेकॉर्डिंग सुद्धा नंतर पाहू शकता. ठीक आहे. इंडियन मार्केट आहे ते काय असतंय, सकाळी आणि दुपारपर्यंत चालू असतंय. सो ह्याच्यामुळे काय होतंय, जे जॉब करतात, त्यांना काय होतंय, मार्केटमध्ये बाय किंवा सेल करायला वेळ मिळत नाही. ते जॉबमध्ये बिझी असतात, त्याच्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही. फॉरेक्स ट्रेडिंगचा फायदा काय आहे, की हे मार्केट 24 तास चालू असते. आपल्या आवडीने आपण ट्रेड करू शकतो. इथे जेव्हा तुम्हाला टाईम मिळेल, तुमच्या टाईमनुसार इथे तुम्ही बाय सेल करू शकता. सकाळी जरी तुम्ही झोपेतून उठला 6 वाजता, तरी इथे तुम्ही ट्रेडिंग करू शकता किंवा रात्री झोपताना सुद्धा इथे तुम्ही ट्रेडिंग करू शकता. हे मार्केट 24 तास चालू असतंय. हे इंडियन सॉरी. इंडियन मार्केटच्या तुलनेत फॉरेक्स मार्केटचा व्हॉल्यूम हा खूपच जास्त असतो. त्यामुळे चार्टवरील अंदाज जास्त यशस्वी होतात. इथे काय होतात, इंडियन मार्केटपेक्षा जे इंडिया मार्केटचं व्हॉल्यूम आहे, जिथे इंडियन मार्केटमध्ये 9 लाख बिलियन डेली बाय सेल होत असेल, तर त्याच्याहून 50 पटीने जास्त फॉरेक्स मार्केटमध्ये बाय सेल होतंय. ठीक आहे. जर मार्केट इथे 9 मिलियन जर मार्केट इंडियन मार्केटमध्ये बाय सेल होत असेल डेली, तर त्याच्याहून 50% 50% जास्त पटीने फॉरेक्स मार्केटमध्ये बाय सेल होते. मीन्स काय? पूर्ण जगात जास्त जे बाय सेल करतात, जास्त ज्याला लिक्विडिटी म्हणतात, जिथे जास्त प्रमाणात ट्रेडिंग होतंय, ते जे मार्केट आहे, ते कुठलं आहे? फॉरेक्स मार्केट आहे. त्याच्यानंतर एक्सपायरी नसते. इथे तुम्ही पोझिशन कितीही दिवस होल्ड करू शकता. जर तुम्ही आज बाय केलं, तुम्ही कितीही दिवस पोझिशन तुमची होल्ड करू शकता. जसं की जर इंडियन मार्केट बघितलं, तर इंडियन मार्केटमध्ये काय होतंय? एक्सपायरी असते. जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग केली मार्केटमध्ये, तिथे काय होतंय? प्रीमियम डिले होतंय. एक्सपायरी असते. त्याच्या एक्सपायरीमुळे काय होतंय? जे तुमचं प्रॉफिट असतंय, ते हळू कमी होतंय. तर एक्सपायरी सारखं इथे फॉरेक्स मार्केटमध्ये काहीच ऑप्शन नाही, काही टाईप नाही. तिथे तुम्ही बिनधास्त तुमचा ट्रेड होल्ड करू शकता. हे चौथा पॉइंट काय, इंडियन ऑप्शन मार्केट प्रमाणे इथे गॅप अप, गॅप डाउन किंवा टाईम डिकेचा त्रास नाही. जसं की मगाशी सांगितलं मी, प्रीमियम डिले होत नाही इथे. ओके. इंडियन मार्केटमध्ये कसं गॅप अप, कधी-कधी गॅप डाउन ओपन होतंय. मार्केट कधी-कधी गॅप अप डाउन होतंय, गॅप अप ओपन होतंय. त्याप्रकारे इथे फॉरेक्स मार्केटमध्ये गॅप अप, गॅप डाउन मार्केट ओपन होत नाही. इथे कंटिन्यू मार्केट चालू असतंय. फक्त सॅटर्डे आणि संडे हे मार्केट बंद असते. त्यावेळी तुम्ही क्रिप्टो मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकता. क्रिप्टो मार्केट हे 24 तास, 30 दिवस चालू असतंय. शेवटचं बघा, कमीत कमी फंड असलेली व्यक्ती इथे ट्रेड करू शकते. जर तुमच्याकडे कमी फंड असेल, 5,000 असतील, 10,000 असतील, तरी तुम्ही इथे ट्रेडिंग सुरू करू शकता. ओके. जर तुमच्याकडे कमी फंड असेल, तरी तुम्ही हे फॉरेक्स ट्रेडिंग सुरू करू शकता. जसं इंडियन मार्केटमध्ये जरी फक्त 1 लोट बाय करायचा झाला आपल्याला, तरी किती अमाउंट लागतंय? जास्तीत जास्त 7,000 ते 8,000 1 लोटसाठी लागतात. ओके. जे आता लेट जॉइन झाले आहेत, त्यांना ह्या लेक्चरची काय मिळणार आहे? रेकॉर्डिंग मिळणार आहे. सो व्हिडिओमध्ये चालू कंटिन्यू राहा. ज्यांच्याकडे 5,000 ते 10,000 रुपीज असेल, ते सुद्धा हे फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकतात.
फॉरेक्स मार्केट म्हटलं तर बघा इथे कोण आहेत. इथे जे ट्रेड करणारे आहेत ते कोण आहेत. इथे बाहेर देशातला किंवा आपल्या देशातला सुद्धा गव्हर्नमेंट आहेत. त्यांचा सुद्धा इथे सहभाग आहे मार्केटमध्ये. कमर्शियल ज्या बँक असतात, मोठमोठ्या ज्या बँक असतात, ते सुद्धा ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करतात. सेंट्रल बँक झाल्या, कॉर्पोरेट आणि जे मोठमोठे फंड असतात, हेज फंड असतात, बाहेर देशातले ज्या मोठ्या-मोठ्या फंड असतात, एफ-आय-आय, डी-आय-आय यांचा सुद्धा समावेश हा फॉरेक्स मार्केटमध्ये आहे. त्याचसोबत जे आपल्यासारखे ट्रेडर असतात, रिटेल ट्रेडर असतात, नॉर्मल ट्रेडर असतात, ते सुद्धा ह्याच्यामध्ये फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात. मीन्स याचा अर्थ काय? इथे कोणालाच बंदी नाही मिळत. ट्रेडिंग करण्यासाठी फॉरेक्स मार्केटमध्ये कोणालाच बंदी मिळत नाही. इथे कोणीही ट्रेडिंग करू शकतं. फॉरेक्स मार्केट आहे हे किती 4 सेशनमध्ये चालू असतंय. जे आपलं फॉरेक्स मार्केट आहे ते सकाळी 3 वाजता ओपन होते. फर्स्ट सेशन आहे सिडनी सेशन, सेकंड आहे टोकियो, थर्ड आहे लंडन आणि फोर्थ आहे न्यूयॉर्क. ह्या 4 सेशनमध्ये मार्केट हे चालू असतंय. ओके. सकाळी 3 वाजता फॉरेक्स मार्केटमध्ये सिडनी सेशन चालू होतं. त्याच्यानंतर 3 ते 11 वाजेपर्यंत हे सिडनी सेशन चालू असते. त्याच्यामध्येच ओव्हरलॅप करून 5 वाजता टोकियो मार्केट चालू होतंय. ते ज्यावेळी टोकियो देशात मार्केट चालू होत आहे, तेव्हा इथे फॉरेक्स मार्केटमध्ये मोमेंट थोडीशी खालीवर जास्त प्रमाणात होते. त्याच्यानंतर जगातील जे 2 मार्केट आहे, लंडन आणि न्यूयॉर्क मार्केट. हे 2 मार्केट जगातील खूप मोठी मार्केट आहेत. फर्स्ट नंबरला आहे न्यूयॉर्क, सेकंड नंबरला आहे लंडन. जर आपण बघितलं, जर फॉरेक्स मार्केटचं चार्ट बघितलं आपण, तर काय होतंय, दुपारी जेव्हा पण 1 वाजल्यानंतर, जेव्हा पण 1 वाजून जातो, तेव्हा मार्केटमध्ये जास्त मोमेंट दिसतंय. चार्ट जो असतो, ग्राफ असतोय, तो जास्त प्रमाणात खालीवर होतो. सेम त्याच्यानंतर जेव्हा पण संध्याकाळी 5:30 नंतर ते 11 वाजेपर्यंत, 5:30 ते 11 ह्याच्यामध्ये सुद्धा मार्केटमध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात मोमेंटम येतंय. आता मी तुम्हाला चार्ट दाखवतो स्क्रीनवर. त्याच्या आधी एक मी क्वेश्चन विचारेल तुम्हाला. फर्स्ट आहे सिडनी सेशन. मॉर्निंग सेशनमध्ये जेव्हा पण सिडनी सेशन आणि टोकियो सेशन चालू होतंय, ते दुपारपर्यंत, तेव्हा मार्केटमध्ये मोमेंट कमी असतंय. मार्केट हे खालीवर कमी प्रमाणात होतंय. पण जेव्हा पण 1:30 वाजल्यानंतर ते रात्री 11 वाजेपर्यंत, 1:30 वाजल्यानंतर 5:30 पर्यंत नॉर्मल मोमेंट होतंय मार्केटमध्ये. त्याच्यानंतर 5:30 वाजल्यानंतर ते 11 वाजेपर्यंत मार्केटमध्ये खूप जास्त मोमेंट येतंय. तर तुम्ही कोणत्या टायमाला ट्रेड करणार? मार्केटमध्ये सुरुवातीला जर तुम्हाला प्रॅक्टिस करायचं झालं 1 महिना, तर तुम्ही कोणत्या टाईममध्ये ट्रेड घेणार? सकाळी घेणार, दुपारी घेणार की संध्याकाळी? तर तुम्ही मार्केटमध्ये नवीन आहात, तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची आहे, ठीक आहे. सकाळी मोमेंट कमी असतंय, दुपारी थोडीशी नॉर्मल वाढतंय, त्याच्यानंतर संध्याकाळी मार्केटमध्ये मोमेंट खूप जास्त प्रमाणात येतंय. तर तुम्ही सुरुवातीला ट्रेड कोणत्या टाईमला घेणार? सकाळी घेणार, दुपारी की संध्याकाळी? सकाळ दुपारी पण करू शकता, सकाळी किंवा दुपारी एकत्र किंवा संध्याकाळी रात्री. चॅट बॉक्समध्ये टाका. तुम्ही कोणत्या टाईमला ट्रेड प्रॅक्टिस करणार सुरुवातीला, ठीक आहे. 10 ते 15 दिवस आधी सुरुवातीला प्रॅक्टिस करायची आहे डेमो ट्रेडिंग अकाउंटवर. ओके. जेव्हा आपण नवीन बाईक घेतोय, तेव्हा कधीचा काय करतोय, स्लोमध्ये चालवतो की स्पीडमध्ये चालवतोय? चॅट बॉक्समध्ये टाका. तर जेव्हा पण आपण न्यू बाईक घेतो, तेव्हा काय करतोय? स्लो चालवतोय. तो सुरुवातीला काय करायचंय, 5 ते 10 दिवस सुरुवातीला सकाळी ट्रेड करायचे. 5-10 दिवसानंतर दुपारी ट्रेडिंग करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही चार्ट नोट डाउन करणार, जेव्हा तुम्ही चार्ट बघणार, तुम्हाला थोडासा अंदाज येईल. 5-10 दिवसानंतर अंदाज येईल. त्याच्यानंतर तुम्हाला संध्याकाळी आणि रात्री प्रॅक्टिस करायची आहे. सुरुवातीला तुम्हाला सकाळी प्रॅक्टिस करायची आहे 6-5 दिवस. त्याच्यानंतर दुपारी आणि 10 दिवसानंतर, 10-15 दिवसानंतर मग संध्याकाळी ट्रेड घ्यायचे आहे.
ओके. आता एक तुम्हाला चार्ट दाखवतोय नॉर्मल मी. ओके. हा आहे युरो USDचा चार्ट. जर तुम्ही चार्ट ह्याचा बघितला, इंडियन मार्केटचा एखादा चार्ट बघितला तुम्ही, तर तो त्याच्यात सुद्धा सेम अशाच कॅन्डल दिसणार आहेत. खाली वर होताना सुद्धा सेम असाच दिसणार आहे तुम्हाला. ठीक आहे. जर तुम्ही एखादा इंडियन मार्केटचा चार्ट बघितला, तरी तो तुम्हाला असाच दिसणार आहे. खाली वर होताना कॅन्डल सुद्धा अशाच दिसणार आहेत. सो इंडियन मार्केट आणि फॉरेक्स मार्केटमध्ये जास्त डिफरंट नाही. इंडियन मार्केटमध्ये जसं आपण स्टॉकमध्ये ट्रेडिंग करतो, त्याच प्रकारे फॉरेक्स मार्केटमध्ये आपण करन्सीमध्ये ट्रेडिंग करतोय. त्याच्यानंतर बघा, ज्यामध्ये आपण ट्रेड करणार आहोत, ज्या करन्सीमध्ये ट्रेड करणार आहोत, त्या ह्या करन्सी आहेत. फर्स्ट आहे युरो USD, सेकंड आहे GBP USD, थर्ड आहे USD JPY, USD CHF, USD CAD. आणि ह्याच्यावर प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे जाऊ USD, मीन्स गोल्ड. जे आपण गोल्ड सांगतो त्याला गोल्ड मार्केट सांगतो. गोल्डमध्ये जे ट्रेडिंग करतात, त्याच्या पेअर्सचं नाव आहे जाऊ USD. ते सुरुवातीला प्रॅक्टिस आपल्याला ह्या मेजर करन्सीमध्ये करायचं आहे. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी हरकत नाही. ह्या मेजर ज्यामध्ये आपण ट्रेड करतो, बाय सेल करतोय, ते कशामध्ये करतो आपण? पेअर्समध्ये करतोय. ह्या ज्या पेअर्स आहेत, त्या 2 देशाच्या करन्सी आहेत. ह्याच्या समोर पेअर्स आहेत. फर्स्ट आहे युरो, सेकंड आहे USD. युरो आहे युरोपची करन्सी, USD आहे अमेरिकेची करन्सी. सो मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, की जे फॉरेक्स मार्केट ट्रेडिंग आहे, फॉरेक्स ट्रेडिंग आहे, ती 2 देशाच्या करन्सीमध्ये होते. म्हणून जेव्हा पण आपण बाय सेल करणार, तेव्हा आपण एक पेअर्समध्ये करतो. पेअर्स म्हणजे काय? जोडी, ज्याला आपण जोडी म्हणतो. ही एक जोडी आहे. 2 देशाच्या करन्सीची एक जोडी आहे. फर्स्ट युरो, सेकंड USD. ठीक आहे. इथे आपल्याला मेजर करन्सीमध्ये सुरुवातीला प्रॅक्टिस करायची आहे. आता सर्वांना मी एक लिंक पाठवतोय ग्रुपमध्ये. त्याच्यावरून तुम्ही डेमो अकाउंट ओपन करायचं आहे. त्या डेमो अकाउंटमधून सर्वांनी प्रॅक्टिस करायची आहे. उद्यापासून आपण ती प्रॅक्टिस सुद्धा करणार आहोत मार्केटमध्ये. ठीक आहे. डेमो अकाउंटवर आपल्याला लाईव्ह ट्रेडिंगमध्ये ते प्रॅक्टिस करण्यासाठी तुमची डेमो अकाउंट ओपन होणं गरजेचं आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत की लॉट साइज काय असतात. जे फॉरेक्स मार्केटमध्ये बाय कसं करायचं, लॉट साइज सिलेक्ट कशी करायची आणि लॉट साइजनुसार आपले प्रॉफिट कमी जास्त कसं होतंय किंवा कमी पैशांमध्ये आपण लॉट बाय कसे करायचे, हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आतासाठी मी तुम्हाला सर्वांना एक लिंक पाठवतोय. त्याच्यातून सर्वांनी डेमो अकाउंट ओपन करायचं आहे लाईव्ह ट्रेडिंग करण्यासाठी. WhatsApp ग्रुपवर तुम्हाला एक डेमो अकाउंटची लिंक येईल. सर माझं आधीच ओपन आहे. ठीक आहे. ज्यांचं ओपन आहे त्यांनी ओपन करू नका. ज्यांचं ओपन नसेल त्यांनी ओपन करायचं आहे. ठीक आहे. WhatsAppच्या ग्रुपवर मी पाठवलं आहे. काय करायचं आहे, लिंक ओपन करायची आहे. डेमो अकाउंट आहे हे. त्याच्यामध्ये तुम्हाला ₹1000 सुद्धा सॉरी $1000 मिळतील. लिंकवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर लिंक ओपन केल्यानंतर बघा असा इंटरफेस दिसेल तुमच्यामध्ये. तिथे तुम्हाला फर्स्ट ईमेल आयडी टाकायचा आहे. त्याच्यानंतर पासवर्ड जनरेट करायचा आहे. पासवर्ड तुमचा मिनिमम 10 ते 11 डिजिटल असले पाहिजेत. त्याच्यामध्ये कॅपिटल वर्ड, स्मॉल वर्ड आणि एखादा सिम्बॉल असायला हवा. त्याच्यानंतर पासवर्ड टाकल्यानंतर बघा इथे इंटर हर नाव येईल.
एंटर जो मेसेजमध्ये कोड आहे, तो कोड टाकायचा आहे. जसा की आर-टी-जी क्यू-आर. हा कोड तुम्हाला तिथे टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे क्लिक करून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर काय येईल, तुमच्या मेल आयडीवर एक मेल येईल. तो मेल व्हेरिफाय जसा तुम्ही करणार, त्याच्यानंतर तुमचं अकाउंट हे ओपन होईल. आणि अकाउंट ओपन झाल्यानंतर मला सर्वांनी मेसेज करायचा आहे. तुम्हाला त्याच्यानंतर एक ॲप्लिकेशन दिलं जाईल. तेव्हा तुमचं अकाउंट ओपन होईल. तेव्हा तुम्हाला ॲप्लिकेशन दिलं जाईल. सर्वांनी त्या लिंकवर क्लिक करून अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे. हे अकाउंट डेमोसाठी असणार आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी असणार आहे. आणि जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल, तुम्हाला कॉन्फिडन्स येईल ट्रेडिंगमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही रिअल मनी ॲड करू शकता. ते तुमच्यावर आहे. आणि हे जे 6 दिवस लेक्चर चालणार आहे आपलं, त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला बाय कसं करतात, सेल कसं करतात, चार्ट रीड कसा करतात, मार्केटला कसं समजतात, हे सर्व शिकवलं जाईल. ह्याचे रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला YouTubeवर मिळणार आहे. ठीक आहे. जे लेट जॉइन झाले आहेत, त्यांनी रेकॉर्डिंग पाहायची आहे. 10-11 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत रेकॉर्डिंग YouTubeवर टाकली जाईल. आतापुरता सर्वांनी अकाउंट ओपन करून घ्या डेमोचं. फर्स्ट तुमचा मेल आयडी टाका. सेकंड तुम्ही पासवर्ड जनरेट करा. त्याच्यानंतर इंटर इथे कोड टाकायचा आहे आर-टी-जी क्यू-आर. इथे क्लिक करून सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक मेल येईल. मेल आयडीवर व्हेरिफाय करा. तुमचं अकाउंट ओपन होईल आणि ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला किती $1000 तुमच्या डेमो अकाउंटला जमा होतील. आणि ठीक आहे. भेटूया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. ज्यांना स्टॉक मार्केट सुद्धा शिकायचं आहे, इंडियन मार्केट शिकायचं आहे, ते आता राहू शकतात ह्या लेक्चरमध्ये कंटिन्यू. त्यांना फक्त फॉरेक्स मार्केट शिकायचं आहे, ते आता लेफ्ट होऊ शकतात.